श्री क्षेत्र अंबोरा या ठिकाणावरून आपण हे जे ठिकाण आहे ऐतिहासिक ठिकाण आहे आणि धार्मिक ठिकाण आहे। त्यावेळेचं अतिशय धार्मिक कलाकृतीचं हे केंद्र होतं असं या ठिकाणी आपल्याला दिसते। तर पहा, विवेक सिंधू मराठी भाषिकांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे, ऐतिहासिक गोष्ट आहे। विवेक सिंधू हा जो मराठीचा आद्य ग्रंथ आहे, कवी मुकुंद राजा लिहिला, त्या ग्रंथाची निर्मिती या ठिकाणी झाली अशी या ठिकाणी पुरावे दिसतात। पहा, ग्रंथ लेखनाचा काल व स्थल निर्देशक शिला शके 1110 होत्तरू साधारण नाम संवत्सर राजा शारंग धरू, म्हणजे शारंग त्यावेळेस धरू म्हणायचं, ते राजा शारंग धर असं त्या राजाचं नाव होतं। राज्य करी, तो राजा राज्य करत होता। ऐशा समयू सर्वोत्तमू तेथ मुकुंद द्विजोत्तमू विवेक सिंधू मनोरमू निर्मिता झाला। अशा ठिकाणी मुकुंद राजांनी विवेक सिंधू नावाचा ग्रंथ लिहिला। आणि या लिहिणारे कोण होते, लेखक कोण होते? सुरेंद्र भारती, संमत 1244 प्रति। आणि हा ग्रंथ कुठल्या शुभ दिवशी निर्माण झाला किंवा लिहून पूर्ण झाला तर विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी, म्हणजे आता दसरा अवघ्या काही दिवसात आहे। सूर्य माधा म्हणजे वेळ सुद्धा त्यांनी वैनगंगेचं तीर आहे आणि अंबानगरी असे थोर या ठिकाणाचं नाव तेव्हा अंबानगरी असे। श्री गुरुवार्यासमोर ग्रंथ समाप्त झाला। शके 1122 ची प्रत विवेक सिंधू उत्तरार्ध 11वा। आणि या ठिकाणी पहा, या म्हणजे तिथीचं मार्गशीर्ष शुद्ध एकादशी या ठिकाणी हे सर्व लिहिण्यात झालेलं आहे। तर धन्यवाद। हे आहे प्राचीन कलाकृती या ठिकाणी बनलेल्या आणि हा दरबार आहे। पहा, त्यावेळेस कदाचित इथे भाविक भक्त सत्संगासाठी गोळा होत असेल असा आपण अंदाज वर्तवू शकतो फक्त। आणि या ठिकाणी पहा कलाकृती, या ठिकाणी मोर दिसत एकदम, हे प्राचीन आहे बांधकाम। मोठे मोठे खांब दिसतात, मोठे छोटे अनेक प्रकारचे, अनेक देवदेवतांचे या ठिकाणी आपल्याला मंदिर दिसून येतात। गंगा मातेचं आहे, विठ्ठल रुक्मिणीचं आहे, चैतन्येश्वराचं आहे। हे आपल्या सर्वांचं रक्षण करता बजरंग बली या ठिकाणी दिसते पहा।